नजर का शोधते तुलाही। अरे यार, ही बट अशी सारखी मध्ये काय येते? चल बाजूला हो. लागली पुन्हा ओढही नव्याने, आस वेडी थांबवू कशी सांगना, भिरभिरल्या जीवाचा दिलासा सा तू ओनी ये ना. जरासा धीर या मनाचा सुटला आता हो जरासा. तुझ्यापासून काही लपवत तर नाही आहेत ना तुझे बुवा? म्हणजे असं काहीतरी जे तुला माहित नसेल पण त्यांना माहित असेल. बुवांना लगेच भेटून यायला पाहिजे. राहून राहून मालती मॅडम जे बोलल्यात ना तेच मनात घोळते. बुवांना भेटल्याशिवाय माझ्या मनाला चैन पडणार नाही. मी येतेच जाऊन. काय कुठे चाललीस? ते मी बुवांना भेटून येत होते. आत्ता सकाळी सकाळी? हो मॅडम, मी घरातली सगळी कामं आवरली आहेत. नाश्ता पण तयार आहे आणि बाकीची सगळी उरलेली कामं मी आल्यावर करेल. पण प्लीज मला आता जाऊ द्या. मला अडवू नका. अहो माझे बुवा असे का वागतात ना, त्यांना काय झालंय हे मला बघितलं पाहिजे. ठीक आहे, आता तुझ्या घरचा प्रश्न आहे म्हटल्यावर मी तुला अडवणार नाही. आणि बरोबर आहे तुझं. तुझ्या वडिलांच्या मनातलं तुला कळायलाच पाहिजे. जा तू, ये त्यांना भेटू. हो जा, पण एक लक्षात असू द्या, जे काही तुझ्या कानावर पडेल ते पचवायची तयारी ठेव. तुला सत्य जाणून घ्यायची इच्छा आहे ना, मग ते सत्य जोपर्यंत तुझ्या समोर येत नाही तोपर्यंत त्याची पाठ सोडू नकोस. मग ते शोधण्यापासून तुला कोणी कितीही अडवलं तरी थांबू नकोस. जे ठरवशील त्याच्या मुळाशी जा, स्वस्थ बसू नकोस. आणि असं करणार असशील तरच पुढचं पाऊल टाक, कळलं? कानावर पडेल ते पचवायची तयारी ठेव असं का म्हणतायत मॅडम? आणि मी सत्य शोधल्याशिवाय शांत बसू नये असं का वाटतंय यांना? काय कुठे हरवलीस? मालती मॅडम, तुम्हाला काही माहिती आहे का? म्हणजे माझे बुवा असे का वागतायत ह्याचं कारण तुम्हाला आधीपासून माहिती आहे का? नाही तसं असेल तर तुम्ही प्लीज मला सांगा. अगं काही गोष्टी या आपल्या पण शोधायच्या असतात. सगळंच आयतं कसं मिळेल? लडकी जरा तुझी, तू लगेच तलवार म्यान करून कसं बरं चालेल? तू स्वतः सत्य काय ते शोधून काढ, तुला लवकरच मिळेल. अरे जा आता, उशीर नको व्हायला. जा. कुठनं अवदास आठवली व तुम्हाला? हा, सगळं चांगलं चाललं होतं ना, पण नाही, सगळ्याची राख रांगोळी केली या माणसानं. हा हो, काय झालं होतं असं काल म्हणून दारू डोसला तुम्ही? हजार वेळा सांगितलं तुम्हाला, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, लांब राहता दारूपासून. पण नाही, सगळं मातीत घालवायचं असतं या माणसाला. अहो दारू डोसताना माझा नाही पण लेकीचा, राणीचा तरी विचार करायचा होता. अहो तिने किती दिवस तिचा संसार सोडून आपलेच निस्तरत बसायचे. काय वाटलं असं जावई बापूंना काल?
देवा, काय करू या माणसाचं? नशिबानं चांगला जावाई भेटला होता, पण त्याला सुद्धा तुम्ही काल तुमच्यावर चिडायला भाग पाडलं. त्याला सुद्धा राग येईल ना असं वागलाय तुम्ही काल. तो माणूसही चिडला काल तुमच्यावर. आठवत नसेलच. कसा आठवल? त्या अवदासा होती ना काल डोक्यात तुमच्या. दारू ढुसून बसला होता तर कसं आठवल काल काय काय केलं? लाज आणली, लाज. तुम्ही जावायला लाज वाटली असेल तुमची. हो, अहो त्या देव माणसानं तुमच्यासाठी माझ्यासाठी इतकं केलं, पण सगळं मातीत घालवलंय तुम्ही काल. तुमच्या नादाला लागणं म्हणजे ना दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. मला आता तुमच्या नादाला लागायचंच नाही. सगळं चांगलं चालेल असतं ना, पेपर येतं या माणसाला. हा, अहो काय चांगलं काय वाईट एवढं मी कळायला नको भाई. दारू असताना काय नसेल कळत, पण याचा परिणाम काय होत्याल काय नाही त्याचा नको विचार करायला तुम्ही. हा, घ्या. त्याला बी संपलंय घरातलं. त्यालाच बाटली आणा म्हणलं तर ती नाही लक्षात राहत तुमच्या. आणि नको त्या बाटली उरावर घ्यायचं कसं कळतं तुम्हाला? हा, माझं ना नशीब फुटलं या, म्हणून तुमच्यासारखा बिनलाजी माणूस माझ्या पदरात पडला या. अहो कधी कसली हाऊस माऊस केली नाही. माझी राणीच्या स्वप्नांची फार राखरांगोळी केली तुम्ही. आणि तुम्हाला दारू डुसीन असंच उकिरडं फुकत बसायचं होतं तर तीच करत बसायचं ना. मग कशाला माझ्याशी लग्नाची गाठ बांधली? कशाला त्या पोरगीला जन्माला घातलं? सुरके अगं काय म्हणतेस तू? अगं मी म्हणलं ना चुकलं माझं म्हणून. चुकलं? किती वेळा चुकलं आणि किती वेळा माफी मागितली आजपर्यंत तुम्ही, पण तुम्हाला करायचं तीच केलं ना तुम्ही. हो, आमचा नाही, ज्यानं तुमच्यासाठी माझ्यासाठी स्वतःच्या जीवाचा आटापिटा केला. तर जावायचा तरी विचार करायचा होता तुम्ही. हो, तुम्ही काल गावात नव्हता तर जावई बापू आणि राणी रातभर तुम्हाला हुडकत बसली होती. काय वाटलं असेल जावई बापूला तुम्हाला या अवतारात बघून? अहो तुमच्या असल्या वागण्यानं पुरीची काय इज्जत राहील तिच्या घरात? कशी नजर मिळवल ती नवऱ्याच्या नजरेला?